आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। गाजराचा हलवा आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला गाजर किसण्याची गरज नाही आहे आणि तसेच गाजर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक सुद्धा करायचं नाही आहे। तर मग हा गाजराचा हलवा कसा बनवायचा आहे ते आपण बघूया। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 300 ग्राम गाजर, धुवून त्याचे मी काप करून घेतले आहे। 1 चम्मच तूप घेतला आहे, काही ड्रायफ्रूट्स घेतले आहे, 1 वाटी साखर आणि 3 विलायच्या आणि 1 ग्लास दूध मी इथे घेतले आहे। गॅसची फ्लेम मी ऑन केली आहे। इथे एका कुकरमध्ये मी तूप घेतलेलं त्यामध्ये टाकणार आहे। तूप छान गरम करून घ्यायचे। गरम झाल्यानंतर आपल्याला गाजराचे काप यामध्ये टाकायचे आहे। 5 मिनिट छान गाजराचे आपल्याला गाजर घ्यायचे काप हे रोस्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण याला छान असं बघू शकता गाजराचे काप आपले छान रोस्ट झालेले आहेत। यामध्ये मी 1 ग्लास दूध टाकलेलं आहे, यालाही छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे 1 बीटरूटचे काप। बीटरूटची साल मी काढून घेतली आहे आणि त्याचे काप करून मी याच्यामध्ये टाकले आहे। हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला आणि कुकरला झाकण लावून एकदम मीडियम गॅसवर आपल्याला याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आपण बघू शकता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपल्याला पोटॅटो स्मॅशरने याला छान मॅश करून घ्यायचं आहे। मग आम्ही याला मॅश करून घेतलेला आहे गाजराला। तर आपल्याकडे जर पोटॅटो स्मॅशर नसेल तर आपण रवीने किंवा अदर कशानेही आपण त्याला मॅश करून घेऊ शकतो। आता मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकलेलं आहे। यामध्ये मी ड्रायफ्रूट्सचे काप करून घेतले आहे, ते याच्यामध्ये घालायचे आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण मॅश केलेले गाजरसुद्धा टाकायचं आहे। याला आपल्याला चमच्याने परतवत राहायचं आहे। 1 वाटी साखर मी याच्यामध्ये टाकलेली आहे, तसेच विलायची पावडरसुद्धा मी याच्यामध्ये टाकली आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला झाकण ठेवून 8 मिनिट होऊ द्यायचं आहे। मध्ये मध्ये चमच्याने परतवत राहायचं आहे। तर 8 मिनिटानंतर आपण बघू शकता गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे। पूर्णपणे 7 ते 8 मिनिट जवळपास याला लागतात। कलरसुद्धा छान झालेला आहे, कारण आपण याच्यामध्ये बीटरूटचे काप टाकले होते, त्यामुळे गाजराच्या हलव्याला कलर असा खूप छान असा कलर इथे आलेला आहे। याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। छान गरमागरम गाजराचा हलवा तयार आहे। काजूने याला मी गार्निश करणार आहे। टेस्ट बघते कसा झाला आहे। अप्रतिम असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये।